नंतर सांगितलं की अगस्ती मुनी तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागतं. आता मला सांगा, एखादं चांगलं ठिकाण जर मिळालं असेल आणि त्या ठिकाणाहून तुला दुसरीकडे जावं असं जर त्या ठिकाणी आपल्याला कुणा सांगितलं तर चांगली जागा कुणाला सोडा वाटेल का हो? काशी क्षेत्राच्या ठिकाणी असणारे अगस्ती मुनी भगवान शंकराने प्रार्थना केली की तुम्हाला तिथं जावं लागतं, कारण सर्व असणारे लोक शंकरामध्ये पडलेले आहेत. असं ऐकल्याबरोबर आणि अगस्ती मुनीला त्या ठिकाणी चक्कर आलेली आहे, मूर्छना आली आणि धाडकन आपलं अंग त्या ठिकाणी अगस्ती मुनीने जमिनीवर टाकून दिलेलं आहे. निर्देव निजलिया पाय स्वप्न सापडे धनलोये. बर जागा होता तिचे जाये तैसे पाये मज झाले. अगस्ती मुनीची अवस्था कशी झाली नाथ बाबा वर्णन करू लागले. ज्यावेळेस एखादा माणूस झोपी जावा आणि झोपेमध्ये त्याला स्वप्न पडावं, स्वप्न काय स्वप्न पडावं, त्याला एक धनाचा हंडा सापडावा आणि एकदा धनरोभ्याला धनाचा हंडा सापडला की एवढा आनंद व्हावा, एवढा आनंद व्हावा आणि तेवढ्यामध्ये त्याला काय तर जाग आली. जाग आल्याच्या नंतर जसं काहीच नाही तशीच अवस्था अगस्ती मुनी म्हणू लागले माझी त्या ठिकाणी झालेली आहे. कोण भाग्यानायासी मज प्राप्त झाले काशी. हो सगळ्याची ओढवल्या पापराशी. दुःख कोणास मी सांगो. कोणत्या भाग्याने मला त्या ठिकाणी काशी मिळाली होती. काशी सारखं असणारं क्षेत्र कोणत्या पुण्याईने मला लाभलं होतं माहित नाही का. पुण्य फळाले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा सन्मुख झालो कैसा नाही का. संत चरणी पावलो किंवा बहुत दिवस होती मग आस आज घडले साया सुरे नाही का. मला काशी प्राप्त झालेली आहे आणि नेमकं कोण्या भाग्याने झाली, परंतु आता नेमकी काशी पावन झाली. काशी मधला असलेला जो आनंद आहे, ज्या ठिकाणी असणार हे सर्व काही मला घ्यायचंय आणि तेवढ्यामध्ये आता काशी सोडा. जर अशी आज्ञा होत असेल तर किती दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे. बोला. न लागता तपसायास योग याग व्रत उपवास करिता वाराणसी वास मोक्ष सुखास पाविले. त्या ठिकाणी असणारं जप करायचं काम नाही, तप करायचं काम नाही नाही का, योग करायचं काम नाही, याग म्हणजे यज्ञ करायचं काम नाही. ह्या सर्व असणाऱ्या कठीण परिस्थिती आहे आणि हे सर्व अवघड साधन आहे. हे कोणतंही साधन न करता अनायासे जिथं मोक्ष प्राप्त होतो अशी काशी, अशी वाराणसी त्या ठिकाणी मला प्राप्त झाली होती. परंतु काय असणार माझं पाप आला असेल. आता भगवान शंकर त्या ठिकाणी आज्ञा करता आहेत म्हणून दुःख अशा प्रकारचं अगस्ती मुनीला होऊ लागलं. पात न करता पडणी करवत न भेदिता मूर्धनी वास करिता मा समशानी सुख समाधानी मामो. काशी मध्ये गेलं माणूस की त्या ठिकाणी मेल्याच्या नंतर मोक्ष नाही का. काशी ही मोक्ष देते, पण काशीमध्ये काय व्हावं लागतं, मरावं लागतं नाही का. हा काशी ही उदार आहे नाही का, मोक्ष देण्यासाठी तयार आहे, पण तिथं देह ठेवा लागतो आणि देह ठेवल्याच्या नंतर मोक्ष प्राप्त होत असतो. एवढं असणारा अनायासे मोक्ष त्या ठिकाणी मला मिळणार होता. कोणत्याही प्रकारचं देह करवरी घालायची गरज नाहीये, कोणता त्रास करून घ्यायची गरज नाहीये.
इथे या मृत्यू लोकांमध्ये मरण पावल्याच्या नंतर ताटीवर झोपायचं काम नाही का, स्मशान भूमीमध्ये जायचं काम नाही. अनायासा मोक्ष असणारा एक मोक्ष असे ऐका असा असणारा मोक्ष हात जोडून समोर उभा होता. परंतु माझ्यावर काय हे विघ्न ओढवलं आहे, माझं मला कळणं असं झालंय असे अगस्त्य मुनी स्वतःशी बोलू लागले. बोला. अंध पंगु मुखे पाहे जास साधनाचा गंध नाही, काशीवास करता ती सुखे पाहे निज मोक्ष. सुखे पाहि निज मोक्ष, सुखे पाहि निज मोक्ष अतिशय जवळ मोक्ष आहे. मुके असतील, बधीर असतील, पायाने पंगू असतील, आंधळे खळे लंगडे असतील, त्यांना कोणतंही साधन करता येत नाही का. आंधळे असतील ज्ञानेश्वरी वाचता येत नाही का. पंगू असतील त्यांना पंढरपूरला जाता येत नाही का. खुळे असतील त्यांना टाळी वाजवता येत नाही. बहिरे असतील त्यांना कथा ऐकता येत नाही. हे जे असे लोक आहेत ना, असे जर लोक काशीच्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी आईचा मोक्ष काशीच्या ठिकाणी देते. एवढं ठिकाण चांगलं असताना, सुंदर असताना आज मला सोडण्याचा टाइम येतो आहे. किती माझं कुठं पाप आडवा आला असेल का, असे अगस्त्य मुनी बोलले. ऐसे वाराणसीचे महिमा मनोन विश्वास धरून राहिलो होतो वास करून, तव महाविघ्न ओढवले. वाराणसीची असणारी कीर्ती, वाराणसीचं महात्म्य, वाराणसीची ही महती नाही का, ही मी ऐकली होती. वेदात पुराणात शास्त्रामध्ये ही असणारी मी वाराणसीची कीर्ती ऐकली. आणि वाराणसी म्हणजे काशी, काशीच्या ठिकाणी मी मुद्दाम आलो. आता म्हटलं की आपल्याला येथे मोक्षच्या ठिकाणी आहे, पण काय दुर्बुद्धी निर्माण झाली माहीत नाही. आता मला हे ठिकाण सोडण्याचं शंकर भगवंत त्या ठिकाणी आज्ञा करतायत. काय करावा असं अगस्त्य मुनी विचार. मज सांडिता काशी भुवन तेची काळी देह पतन, विश्वेश्वर दर्शनावा वाचून न वाचती प्राण सर्वता. ही काशी सोडायची म्हटलं रे, म्हटलं माझ्या कानावर शब्द आदळले की माझा प्राण निघून गेला नाही का. एखादी जागा सोडायची ना, एखादं पद सोडायचं असेल तर माणसाला किती त्रास होतो. एक असणारे राष्ट्रवान पद आहे, काही पद 5 वर्षासाठी आहे, काही पद असणारे हे अखंड पद आहे ना महाराज. अगस्त्य मुनी असं म्हणू लागले स्वतःशी की जर आता मला हे ठिकाण सोडायची वेळ आली, हाती आलेला, मुखामध्ये आलेला घास जो आहे तो घास मला आता थुंकायचा आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर माझं त्या ठिकाणी मरण मेल्यानं बरं, परंतु ही काशी सोडू नये असं अगस्त्य मुनीला वाटू लागलं. बोला. नित्य मणिकर्णिकेचे स्नान, विश्वेश्वराचे दर्शन, सांडून माझे न निघे मना, क्षणे प्राण जातील. दररोज असणारं त्या भगवंताचं, शंकर भगवंताचं असणारं दर्शन, उठल्याबरोबर मनकर्णिकेचं असणारं स्नान, सकाळी सकाळी असणारं मनकर्णिकेचं स्नान होत आहे. भगवान शंकराचं दर्शन होत आहे नाही का. सकाळी सकाळी असणारी चालू असणारी पाठ, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, 18 पुराण असतील, कुठं वेदाध्ययन असेल, हे सर्व त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. एवढा आनंद सोडून आता मला हे ठिकाण सोडायचं म्हटलं, याच्यापेक्षा मेल्याला बरं असं अगस्त्य मुनी
स्वतःशी बोलला. मनोन चालिले स्पंदन कंठी बाष्प दाटले पूर्ण नेत्री चालिले जीवन तेने दृश्यभान लोपले. ऐका नाथ बाबानं ओवी टाकली. इतका मरणांत त्या ठिकाणी असणारा काय तर माणसाला परमार्थामधून बाहेर ज्यावेळेस जायचं ना, देवाजवळून अंतर होण्यात किती दुःख आहे हे उभी दाखवते. आगस्ती मुनी स्वतःशी म्हणू लागले की मला हे ठिकाण सोडणं म्हणजे प्राण जाणे. असं म्हणून डोळ्याला त्या ठिकाणी धारा लागलेला आहे, कंठ दाटून आलेला आहे. स्पंदू 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 आगस्ती मुनी रडायला लागलेले आहेत. बोला वाचा झाली सद्गदित प्राण पांगुळला जे तिचा तेथ टकमकीत समस्त जे तिच्या तेथ पै झाले. सर्व इंद्रिय असलेले त्या ठिकाणी मावळलेले आहेत बरं का. नजर मावळली, कानही मावळलेले आहे. टकमक बघण्याची असलेली जी दृष्टी आहे, विचार या त्या ठिकाणी मावळलेले आहेत. फक्त आणि फक्त सदाशिव भगवान शंकराची काशी याच्याशिवाय मनामध्ये कोणताही त्या ठिकाणी विचार उरलेला नाही. कैचा ओढवला रावणा कैचे रोधिले अरण्य काशी त्यागाचे वचन ते दारुण विघ्न मजकडे. हे देवा, माझ्यावर काय हे विघ्न आणलेलं? भगवान परमात्मा, मी काही पाप केलंय? माझ्याकडून काही चुकलंय का? वेद अध्ययन करत असताना, परमार्थ करत असताना माझा काही वाकडं पाऊल पडलंय का? माझ्याकडून काय त्या ठिकाणी चुकलेलं आहे म्हणून माझ्यावर एवढी शिक्षा? कशाला तो रावण तिथे यावा? त्या रावणानं ते जनस्थान काबीज का बरं करावं आणि त्या ठिकाणावर हा पर्वत उंचीवरती का वाढावे आणि मला जाण्याचा प्रसंग का यावा? भगवान शंकराची आज्ञा आहे. त्या ठिकाणी स्फुंद रडू लागले. काशी त्यागाची वार्ता ऐकता अगस्तीच्या चिता झाली परमावस्था प्राण तत्वता जाऊ पाहे. प्राण तत्वता जाऊ पाहे. काशीची असणारी काशीचा त्याग करायचा असं म्हटल्याबरोबर आणि अगस्ती मुनीला त्या ठिकाणी असं वाटू लागलं, प्राण गेला तर त्या ठिकाणी हरकत नाही, परंतु काशी सोडायला पाहिजे नव्हती बरं का. पण आता भगवान शंकर म्हणतायत, अतिशय विरह होऊ लागला नाही का. एखादी कोणती संधी आलेली आहे आणि ती संधी आता सोडून आपल्याला जायचंय नाही का, तर त्या ठिकाणी किती दुःख होत असतं हे त्याला विचारलं पाहिजे. स्फुंदून रडायला लागलेले आहेत. ते काळी सुरवर झाले सकाळ चिंता तुर अळुमाळ न स्फुरे विचार कार्य समग्र राहिले. जमिनीवर पडलेले अगस्त्य मनाशी बोलतायत, मनामध्ये बोलतात, देवा मी काय पाप केला असेल, माझ्यावर हा प्रसंग का आला असेल. सर्व अचेतन असणारे शरीर राहिले, इंद्र लागलेले, डोळे झाकलेले आहेत नाही का. ही अवस्था पाहिल्याच्या नंतर स्वर्गादी असणारे देव हे देव विचार करू लागले, आता काय होईल? अगस्ती मुनी जातात की नाही? आणि जर अगस्ती मुनी नाही गेले, हे जर ऋषी नाही गेला
तर ही चलन वेलन सर्व बंद होईल. सूर्याचं उगवणं माळवणं बंद होईल. सर्व व्यवहार बंद होतील, नाही का. म्हणून काय करावं आता. अगस्ती मुनी कसे जातील, त्यांना काय प्रयत्न करावा असा विचार सर्व देव त्या ठिकाणी करू लागले. विद्यांद्र नावरे काही रविचंद्रागती नाही. दंडकारण्याचे टाई दमन तेही पैनवे. विद्यांद्री नावाचा पर्वत तुला एवढा हट्टी आहे, एवढा गर्विष्ठ आहे, तो कोणाला ऐकणार नाही. बर तो नाही ऐकला तर त्याची उंची कमी होणार नाही. आता तो आकाशाला जाऊन टेकलेला आहे. म्हणून सूर्याचं जाणं येणं थांबेल, सूर्याचं जाणं येणं थांबेल. देवाला त्या ठिकाणी अन्न खायला मिळणार नाही. सर्व व्यवहार बंद होतील. सर्व देव विचार करू लागले आणि मनामध्ये काय म्हणतात, न सांडवे क्षेत्र काशी वियोग न सारे विश्वेशासी. त्यागोने जाता मनी करणी केसी दुःखागस्तिसी अनिवार्य. अतिशय दुःख अशा प्रकारचा अगस्ती मुनीला होऊ लागलं. एखाद्या असलेल्या जागेवर संधीचा फायदा घेण्यासाठी माणूस गेलेला आहे, तिथून जसा काढून देण्याच्या नंतर त्याचा पाय ओढत नाही. ही अवस्था अगस्ती मुनीची झाली. भगवान शंकराचं दर्शन सोडून, मनकर्णिकेचं स्नान सोडून, ग्रंथ पठण पाठ सोडून त्या ठिकाणी जायचं म्हटलं की अगस्ती मुनी त्या ठिकाणी विरह झालेला आहे. अगस्ती मुनीला त्या काळी म्यापण उभय संकट जाणून अगस्तीसी विनवण प्रीती करुण पै केली. पै केले. ऐक हनुमंता, भगवान शंकर म्हणतात हनुमंता, ही अवस्था अगस्तीची झाली आणि अगस्ती जाण्यासाठी तयार नाहीये. खूप काही प्रयत्न केले परंतु अगस्ती मुनी त्या ठिकाणी जायला तयार होत नाही. मग मी पुन्हा प्रार्थना केली, नाना प्रकारचे प्रयत्न केले आणि ते प्रयत्न कसे केले ते हनुमंतराया समोर ऐका. ऐक अगस्ती मुनीनाथ चिंता न करावी सर्वता. तुझ्या वियोगाची व्यथा सकळ तत्वता निरसेल. अनंत कोण ब्रह्मांडाचा जो नायक आहे भगवान शंकर, भगवान शंकर स्वतः ऋषीची प्रार्थना करतात, नाही का. देव भक्तांचा अंकित, देव हा भक्तांनी बांधलेला आहे. देव हा भक्ता घरी राबत असतो, भक्तांचे काम करत असतो, देव भक्ताचं ऐकत असतो, नाही का. एखाद्या वेळेला भक्त देवाचं ऐकणार नाही पण भक्तांचं मात्र देव ऐकत असतो. असा असणारा देव तो भगवान शंकर आता त्या अगस्तीची विनंती करतात, हे गुरुनाथा, हे ऋषी मुनिवर्या, ऐका, तुम्ही चिंता करू नका. तुमचा विरह मला कळतोय, तुमचं दुःख मला कळतंय, तुमचा त्रास मला कळतोय, तुम्हाला जावं असं वाटत नाही, परंतु चिंता करू नका, मी सांगतो तसं करा, तुमच्या मनासारखं होईल. विद्यांद्री वाळला बहुवस निरोधिले उदयास्तास. सत्कर्मतेने पडले ओस याद अशेष राहिले. ओ मुनिवर्या, महाराज ऐका, महत्वाचं काम आहे, जग कल्याणाचं काम आहे, महाराज पुण्याचं काम आहे. काशीमध्ये असूनही तुम्ही भजनच करताय, नाही का. आणि तिकडे जाऊनही ही जनसेवा म्हणजे भजनच आहे, नाही का. तुम्ही जिथे इथे जे कार्य करतायत ना तिकडे गेल्याच्या नंतरही सत्कर्मच होतं आणि कर्म चांगलं झालं की पुण्य होत असतं.
म्हणून गुरुनाथा कृपा करून तुम्ही त्या ठिकाणी जा. विद्याद्री नावाचा पर्वत उंचीच्या उंची वाढलाय, व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्या ठिकाणी कोणी कुणाला दिसायला तयार नाही. काळा कुट्ट अशा प्रकारचा अंधार पडलेला आहे. देवाणघेवाण बंद झालेली आहे. हल्ला चाललं बोलणं डुलणं सर्व बंद झालेलं आहे. खाणं पिणं बंद झालेलं आहे. म्हणून कृपा करून महाराज तुम्ही त्या ठिकाणी जावं अशी विनंती करतो. तेने पिळले सूरगान, शुद्धेने जाऊ पाये प्राण, काही न चले विंदाण, म्हणून विनवण कर आले. म्हणून विनंती करण्यासाठी स्वर्गातले देव महाराज तुमच्या दारी आलेले होते, तुमच्याकडे आले. त्यांचं काहीच निंदान म्हणजे कोणता इलाजच चालला. सर्व थक्क झालेले आणि तो विद्यार्थी कुणाचं ऐकायला तयार नाही. म्हणून सर्व देव मिळून तुमची विनंती करण्यासाठी आले. कारण त्यांना अन्न सुद्धा खायला नाही हो, त्यांची परिस्थिती बिकट झालेली आहे. म्हणून ते तुम्हाला शरणागत तुमची विनंती करायला लागलेले आहेत. असे भगवान विद्याद्रीसी वसवावया दंडकारण्यासी, सामर्थ्य नाही आणि कासी, शरण तुम्हासी ते आले. कोणाची ताकद नाही महाराज. विंध्याद्री नावाच्या पर्वताला त्या ठिकाणी सांगण्याची बोलण्याची सुद्धा कोणाची हिंमत नाही. ते तर कोणाचंच काही चालत नाही. म्हणून सर्व देव मिळून तुमची असणारी प्रार्थना तुमची विनंती करण्यासाठी, कारण हे काम करून आले तुमच्या शिवाय विंध्याद्री नावाचा पर्वत कोणाला ऐकणार नाही. ही ताकद तुमच्यात आहे, ही भक्ती तुमच्यात आहे, ती आयडिया तुमच्यात आहे, ती युक्ती तुमच्यात आहे. म्हणून सर्व देव मिळून तुमच्याकडे आलेले आहेत. बोला. तरी शरणागता शरण्य, साचार तुम्ही साधू सज्जन, सेविता तुमचे श्री चरण, भवबंधन लागेना. तुम्ही कसे आहात? तुम्ही साधू संत कसे आहात? तुम्ही देवापेक्षाही श्रेष्ठ आहात बरं का. तुम्ही सर्व ब्रह्मांडाचा मालक आहे, जगाचा मालक आहे. त्यांच्यापेक्षाही संत हे श्रेष्ठ आहेत. तुमच्या ताकद आहे महाराज. तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तिथं यश तुमच्या बरोबर आहे. म्हणून तुमच्याच्यानं हे कार्य होईल. तुमचा पदस्पर्श झाला तर त्या ठिकाणी पापाची वासना सुद्धा राहत नाही, नाही का. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. ही शक्ती साधू संतात आहे, वारकऱ्यात आहे, महात्म्यात आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही श्रेष्ठ आहात. बोला. तेथे इतर संकट बापुले, की विराळे सत्संगा पुढे, तुमचे कृपा दृष्टी पुढे, भवसांकडे राहेना. तुमची जर कृपा दृष्टी असेल, साधू संतांची जर कृपा झाली तर काय होता कृपा तुमची. पशु बोले नाही का. तुमची कृपा झाल्याच्या नंतर एक म्हशीचं पिल्लू वेद बोलतंय, नाही का. अरे यामुखी वेद बोलविला. एवढी तुमची कृपा आहे. आणि तुमची जर कृपा झाली ना महाराज तर हे संकट म्हणजे शुल्क आहे. काळही काही करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. ही तुमची ताकद आहे, हे तुमचं धैर्य, ही तुमची असणारी श्रद्धा आहे भगवंताची. म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहात. तुम्ही हे काम केलं पाहिजे अशी विनंती करते. इतरी दंडावे पर्वताशी, तरी स्वधर्मनिष्ठा अरणीशी, सत्ता न चले स्वधर्मनिष्ठासी, युक्तीने त्याशी आवरावे. जे धर्म आहे
त्या धर्माच्या विरोधामध्ये नाही का शम दम नाही का भेद आणि दंड असं शास्त्र सांगतं. आता याच्यामध्ये असणारा त्याच्याबरोबर भांडण करून त्याच्याबरोबर त्या ठिकाणी तंटातून वाद करून हे कार्य होणार नाही. म्हणून मुनिवर्या तुम्ही युक्ती करा, कोणत्या तरी युक्तीने त्याला पटवून त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करा असे सांगू लागले. धर्मिष्ठाचा निश्चय जाना विश्वासावे साधू सजना सर्वस्व अर्पिता सजना निज मनाचा उल्हास. त्या ठिकाणी आनंद होत असतो बरं का महाराज, निज मनाचा उल्हास होत असतो. तुम्ही नाना प्रकारची युक्ती प्रयुक्ती करून जर त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याला मोठेपणा जर दिला, काही काम करायचं असेल ना तर युक्ती करावी लागते आणि युक्तीनं काहीतरी कामं काढून घ्यावं लागत असतात. म्हणून तुम्ही युक्तिवान आहात, तुम्ही बुद्धिवान आहात. म्हणून महाराज तुम्ही काहीतरी युक्ती करा, प्रयुक्ती करा आणि त्या विधांगिनी नावाच्या पर्वताला समजावून सांगा आणि हे संकट दूर करा. या कारणे स्वामी आपण सत्वर करून आगमन पर्वताचे आकर्षण युक्ती करून साधावे. पहा आता भगवान शंकर आहेत बरं का, महादेव आहेत. हे अगस्ती मुनीला स्वामी शब्द वापरतात नाही का. किती काम काढून घ्यायचं, काम काढून घ्यायचं म्हटलं की मोठेपणा द्यावाच लागतो. व्यवहारामध्ये तेच आहे. कुणाकडून काही काम काढून घ्यायचं असेल ना त्याच्या समजा पोराचंही वर्णन करावं लागतं, त्याच्या बायकोचं वर्णन करावं लागतं, त्याच्या घरादाराचं वर्णन करावं लागतं, त्याला मोठेपणा द्यावं लागतं, तेव्हा ते काम निघत असतं नाही का. हो असणारे स्वामी महाराज तुम्ही त्या ठिकाणी महान आहात. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही जा ज्ञानी पर्वताची विनंती करा किंवा युक्ती तुम्ही करा, वाट द्यायला सांगा. हे काम तुम्हीच करू शकता. मार्ग मागून तयाशी नमन करावे गमन करावे दक्षिणेशी जाता आज्ञा करावी ऐशी पुनरागमनेशी उठी जे. अगस्ती मुनीला बोलत असताना महादेव म्हणतात, शंकर भगवान म्हणतात, महाराज तुम्ही गेल्याच्या नंतर त्याला वाट मागा, युक्ती प्रयुक्तीने त्याला वाट मागा आणि त्याने वाट दिली की तुम्ही दक्षिण पंथेला निघून जा दंडकारण्याकडे नाही का, जलस्थानाकडे निघून जा आणि तिकडे गेल्याच्या नंतर जात असताना त्याला सांगा की मी येईपर्यंत वाट त्या ठिकाणी बुजू नको बरं का, वाट झाकून घेऊ नको नाही का, नाही तर मी यायचं पुन्हा फाटक लागायचं असं होऊ नये. म्हणून मला येईपर्यंत रस्ता त्या ठिकाणी मोकळा ठेव. मी आल्याच्या नंतर मी इथून निघून गेल्यावर पुन्हा त्या ठिकाणी तुझी उंची वाढव असं बोलून निघून जा. दक्षिणे करो निगमन वसवावे दंड कारण्य रुद्र गयादी तीर्थ दर्शन दिनाशी आपण करावे. दीन दुबळे लोक आहेत, दीन दुबळ्या लोकांना त्या ठिकाणी असणारे भगवंताचं असणारं भजन पूजन त्या ठिकाणी सेवा होत नाहीये. म्हणून तुम्ही जनस्थानामध्ये जा. जनस्थानामध्ये गेल्याच्या नंतर सर्व असणारे जनस्थानाची मुक्ती होईल. राक्षस त्या ठिकाणी राहणार नाहीत. जेथं जेथं संत जातात त्या त्या ठिकाणी ती भूमी पावन होत असते. सर्व दीनदयाळ लोक आहेत, सर्वांना देवाची पूजा घडावी म्हणून त्या ठिकाणी असणारी विनंती भगवान शंकर अगस्तीची करू. वाराणसीच्या वियोगाशी सर्वतान धरावे मानसी ब्रह्मरूपाचरता कर्माशी मुक्ती तुम्हासी ओळंगते. महाराज तुम्ही काशीचा विरह, काशीचा विरह, काशीचा विरह काय चिंता करता हो? अहो काशी काशी म्हणजे आहेच काय? हा तिथं बोललो तेथे वेचे लागे शरीर काय ती गावी नाही का.
मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, तेथे वेचे लागे शरीर ते गावे. मोक्ष मिळतो पण शरीर टाकावं लागतं तेव्हा मोक्ष मिळतो. महाराज तुम्ही इकडं आहात, काशी काशी काय करताय? काशी न पकडता, काशीमध्ये न राहता येथेही मोक्ष मिळतो असं आता शंकर भगवान पुढे बोलला नाही. बोलते मनसी ब्रह्म, ब्रह्मरूप ते कैसे कर्म, मुक्तीचे ते कैसे वर्म, ऐक ऐक सुगम सांगन. ओ मुनिवर्य ऐका, अगस्ती मुनी ऐका, इकडे ही मोक्ष आहे. ब्रह्म हे कुठेही जागा रिकामी नाही. ब्रह्म चहू बाजूला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, नाही का की तेने वाचून उरला नाही तण अंकुरवो, नामदेवरायाचे गौरवणे. असं भगवान प्रत्येक जागावर आहे. तुम्ही जर सत्कर्म करत राहिला त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. तुम्ही जे जे कर्म करताय ते भगवंतासाठीच मी करतोय असं जर तुमची भावना असेल, तुम्ही केलेलं कर्तव्य, केलेलं काम, केलेलं कर्म सर्व भगवंतासाठीच जर करत असाल तर ते ब्रह्मच आहे. कर्म ब्रह्म आहे. धर्म करत असताना नीतीने जर धर्म केला तर तेही ब्रह्मच्या ठिकाणी आहे. म्हणून त्या ठिकाणी विचार करू नका असं अगस्तीला भगवान शंकर. काम क्रोध सलोभता ते निशेष नातळे चित्ता, त्या नाव ब्रह्म शांतता, जान सर्वथा ऋषीवरा. ओ ऋषीवरा ऐका, जिथं काम आहे, क्रोध आहे, मद मच्छर दंभ अहंकार आहे, हे षडविकार आहेत. आणि हे षडविकार जर त्याच्या ताब्यात असतील, जो कोणी महात्मा असेल, काम त्याच्या म्हणण्यानं वागत असेल, क्रोध त्याच्या म्हणण्यावर वागत असेल, मद मच्छर त्याच्या म्हणण्यानं जर वागत असतील तर तेथेच ब्रह्म आहे. म्हणून त्या ठिकाणी लोभ, त्या ठिकाणी कामाचा नसू नये, क्रोधाचा नसू नये, षडविकाराचा लोभ जिथं नाही तिथं ब्रह्मावश्य आहे असं भगवान शंकर सांगू लागले. काम क्रोध लोभ रहित, सर्व काळी सर्वगत, अंतर्बाह्य सदोदित, असे व्याप्त अनखाग्र. जिथं तिथं तुम्ही बघाल काम क्रोधाचा ज्याच्याकडे लोभच नाही, काम क्रोध त्या ठिकाणी त्यांच्या शरीरामध्येच नाही. काम क्रोध हे केले घर रीते, नाही का तुका म्हणे देह बरी लागत ठेले, काम क्रोधे केले घर रीते. ज्याचं असणारं काम क्रोधाविना घर रिकाम आहे, तिथं कोण आहे? तिथं कोण आहे? तिथं ब्रह्म आहे. जर विठ्ठलानं देह भरलेला असेल तर काम क्रोध कुठं राहतील? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवो नि गोपाळ, राहे तेथे, राहे तेथे का आहे तेथे, आहे तेथे, तिथंच आहे सर्वांच्या हृदय दिशी. मी अमुका आहे ऐशी, जे बुद्धी स्फुरे हरदिशी, ती वस्तुगामी, नाही का सर्व ठिकाणी भरून उरलेला भगवान परमात्मा आहे. म्हणून महाराज तुम्ही त्या ठिकाणी चिंता करू नका, विरह झालाय म्हणून दुःख मानू नका असे भगवान शंकर. वेदोनी सप्त पातळासे, वैकुंठादिक कैलासासी, रीतावकाश नाही जासी, शांत ब्रह्म त्याशी परमती. शांत ब्रह्म बर का, ब्रह्म ऐकलं कसं आहे? शांत आहे. ज्याच्याकडे कोणत्याही गोष्टीचा लोभ नसेल, वासना नसेल, इच्छा नसेल, त्याला शांत ब्रह्म म्हणायचं बरं का. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, नाही का प्रपंच नाही का केला? केला. प्रपंच केलं नाही का? संसारी असावे, असूनी नसावे, भजन करावे, प्रार्थने वस्तू वेळा अशी स्थिती ज्याच्याकडे आहे तिथं शांती ब्रह्म आहे.
पाताळात जर गेला तर पाताळापासून मृत्यू लोक स्वर्ग जर असेल, जिकडं पाहिजे तिकडे चतुरमय गोविंद नाही का, जिकडं पासाल तिकडं किंवा चैतन्याची शोभा शोभत असे. सर्व ही शोभा चैतन्याची आहे. जिकडं जिकडं तुम्ही बघाल तिकडं तिकडं भगवान परमात्मा म्हणजे शांती ब्रह्म आहे. त्या ठिकाणी बोला ते व्यापकी होन निमग्न आचरत सकळ कर्माचरण, सर्व तानवादी मानाभिमान, कर्मबंधन तेथे कैचे. आणि त्या शांत ब्रह्मामध्ये जो काही निमग्न झालेला आहे, असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, तो शांत ब्रह्म झालेला तोच ब्रह्म झालाय. आणि जो कोणी असा झालेला आहे त्याला विरह करण्याची काय गरज आहे? त्याच्याकडेच मोक्ष आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळी. आता काही करायचं काम नाही, शेवटी याच्या ठाई काही करणे नाही, अशी अवस्था निर्माण होत असते. म्हणून जिकडं पाहिजे तिकडं आणि त्याच्यामध्ये निमग्न होऊन जो कोणी कार्य करतो, कर्म करतो, ते कर्म भगवंताशी समर्पित होत असतं. ते भगवंतासाठीच करतो. म्हणून तिथं मोक्ष आहे, तिथं मुक्ती आहे, तिथं शांत ब्रह्म आहे. बोला मुख्य बद्धतेचे आयतनांतानी ममता जाण, असावे जरी परिच्छिन्न तरी बाधा पूर्णतयाची. जर त्याच्याकडे असणारी ममता असेल, इच्छा असेल, त्या ठिकाणी असणारी त्याला कोणताही त्या ठिकाणी लोभ असेल, तर मग मात्र त्याला चुकणार नाही, त्याला ते भोगावंच लागेल. 12वाध्याय काय बोलतो? त्यांच्याकडे हे नसून आहे अनपेक्ष सुतीन दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त समी प्रिय तुल्य निंदा स्तुती रमोन. पूर्ण अध्याय हा त्या ठिकाणी संतांचं वर्णन संरक्षण सांगणार आहे. असो, जर त्या ठिकाणी काही असणारी इच्छा असेल, कामना असेल, लोभ असेल, तर तो त्या ठिकाणी मात्र त्या फाशातून बाहेर पडणार नाही. बोला जेत परिचिन्नाशी नाही हो. ममता समोर वाओ, बद्धतेचा भावो विरमे पाहो मुक्ती. त्या ठिकाणी असलेलं बद्धता, जिथं परिच्छिन्नता नाही का, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारा ऋषीला मुनीला त्या ठिकाणी भगवान शंकर आता वर्णन करू लागले. बोला जेथे बद्धता समोर नाही, तेथे मुक्तता कैची काही, ब्रह्मरूप कर्माच्या ठाई, ऐसा लाभ पाही साधका. त्या ठिकाणी असणारी बद्धता असेल, हा मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आता बद्ध झाल्यावर काय होतं माहित आहे नाही का? मुक्त असताना पण बळच बद्ध व्हायला लागलं. कोणाचं घर आदे कोणाचा आत्माराम त्याचा तो तिला नाही गुणाचे कुणी, पण आपण आपले आहेत म्हणून बद्ध व्हायला लागलो. आणि बद्ध एकदा झाला की मग मात्र तो सुटणार नाही. जेवी सागराच्या लहरी, अद्वैत क्रीडती सागरी, स्फुरण नाही तिळावरी, ब्रह्म माझारी कर्म तैसे. म्हणून कुठं बद्ध राहायचं नाही, बांधून राहायचं नाही. सागरावर नदीवर असलेल्या पाण्यावर ज्या काही लाटा आहेत, लाटा त्या लहरा कुठेही थांबत नाही. कुणाचा तोटा होईल, फायदा होईल. जसं त्या आपल्या आनंदामध्ये त्या लाटा निमग्न असतात, तसं भगवंताच्या असणाऱ्या प्रेमामध्ये, भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या असणाऱ्या सर्व काही साधनामध्ये निमग्न अशा प्रकारचं राहो. हातल्या ओळीचा उद्देश आहे. बोला
जेवी रत्नांचे रत्न कीळ रत्ना पुढे अति चपळ अद्वैत शोभाती प्रबळ ब्रह्मी केवळ कर्म तैसे ब्रह्मी असणारं कर्म करत असताना निष्काम कर्म केलं पाहिजे. कोणतंही कर्म करत असताना फलाची आशा धरून कर्म करू नये. कोणतीही अपेक्षा न धरून जर कर्म केलं तर भगवंताशी समर्पित होतं आणि भगवंताशी समर्पित झालेलं कर्म ते फलद्रूप होत असतं आणि त्या कर्माला फल त्या ठिकाणी मोक्षाचं मुक्तीचं फल येत असतं. म्हणून जसं सुवर्ण आहे, सुवर्णपणामध्ये आहे, सुवर्णाला माहित नाही अलंकार झाले म्हणून, पण ती गळ्यातलं होईल, कुठं कानातलं होईल, कुठं नाही का नाकातलं होईल, परंतु ते सुवर्णच आहे. त्याच्यामध्ये ते सुवर्णपणा जे आहे तसं आपलं जे कर्म देवासाठी आहे ते देवासाठीच केलं पाहिजे. माणसानं वेळ न घातला पाहिजे असं मला वाटतं. येणे अनुसंधान तत्वता सकळ कर्मी वर्तता स्फुरण नाही सर्वता ब्रह्मरूपता सहज ब्रह्मरूपाला त्या ठिकाणी काय होत असतं, पावन होत असतं. शुद्ध कर्म केलं रे केलं. पण खरं सांगू, परमार्थ म्हणजे काय हो? परमार्थ म्हणजे आचरण. ज्याच्याकडे आचरण असेल त्यांना भजन मी म्हणतो त्या ठिकाणी देवाच्या मंदिरात नाही आलं तर चालेल असं माझं मत आहे. पण ते शुद्ध जर आचरण ज्याच्याकडे असेल, आचरण सुधारण्यासाठी हा परमार्थ आहे. रामकथा असेल, भागवत असेल, भजन पूजन असेल, पंढरी असेल, पैठण असेल, आळंदीची वारी असेल, हे साधन आहे. तो या साधनावर आरूढ व्हायचं आहे आणि साध्यापर्यंत जायचं आहे. साध्य तो भगवान परमात्मा आहे आणि हे साधन असणारं त्या ठिकाणी ही सामुग्री आहे. आणि हे साधन त्या ठिकाणी जर आम्हाला अगोदरच जर हे आचरण कळालं, हे वागण्याचं जर कळालं तर या शिकवणीची काय गरज आहे. म्हणून त्या ठिकाणी महाराज शुद्ध अंतकरणानं परमात्मासाठी कर्म करावे असे भगवान शंकर. देहांती काशीचे ठाई जे मी उपदेश लवलाई ते निष्ठेच ठाई अनायासे पाही निज प्राप्ती. अनायासे पाही निज प्राप्ती. जे आपल्याला प्राप्त करायचं, मी आताच बोलू गेले, साध्य प्राप्त करायचं, ते साध्य प्राप्त करण्यासाठी मनाची निग्रहता लागते, बुद्धीची स्थिरता लागते आणि चित्त त्या ठिकाणी स्थिर असायला पाहिजे. मनाने, बुद्धीने आणि चित्ताने जर परमार्थ केला, एका ग्रहाचा जर चित्ताची असेल, मी नेहमी सांगत असतो की परमार्थ जर करायचा असेल ना तर परमार्थ हा मनाने, बुद्धीने, चित्ताने, अहंकाराने, हा सूक्ष्म देह आहे. या सूक्ष्म देहानं परमार्थ होत असतो. ऋषी मुनीला सांगत असताना भगवान शंकर म्हणतात की तुम्ही या पद्धतीने जर त्या ठिकाणी कर्माचरण केलं आणि कार्य जर तुम्ही हे जर केलं ना तर हे जगाच्या हिताचं कार्य आहे, देवाचं हिताचं कार्य आहे. म्हणून तुम्हाला अनायास असणारा तो मोक्ष प्राप्त होईल. ऐसे ऐकता माझे वचन न माने अगस्तीचे मन अतियुक्ती केला तेने प्रश्न ऐक सावधान सांगे. अगस्ती महाराज बोलत असताना अगस्तीचा प्रश्न आणि शंकर भोले बाबा अगस्ती महाराजाला बोलत असताना त्या ठिकाणी एकमेकाचा
काय चालला संवाद जो तो चालला, अशी गोड रसभरीत रामकथा आहे. आमचे गुरुवर्य राम महाराज आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला कथा त्यांच्या मुखातून ऐकत होतो आणि आपण आता या ठिकाणी वहीचा भावार्थ शोधण्याचा प्रयत्न करूया. चला महाराज. ऐक स्वामी विश्वनाथा जी सांगितले ब्रह्मसंस्था तेने अनुसंधान असता मुक्ती अंकिता पय होते. म्हणून अगस्ती महाराज त्या ठिकाणी आणि भोले बाबाला हात जोडून नतमस्तक होतो होतात. महाराज तुम्ही जी कथा सांगितली आज माझं भाग्य उदयाला आलं. तुमची मला भेट झाली म्हणजे काय झालं, भाग्याचा उदय आणि ते हे जोडे संत पाय पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा. महाराज तुम्ही मला ब्रह्म सांगितलं आणि ज्यावेळेस कर्म बाजूला केल्या जातं, ज्यावेळेस काम क्रोध मद मच्छर बाजूला केल्या जातात, अनायास ते ब्रह्म प्राप्ती होते. हे अतिशय सोलीव ज्ञान महाराज तुम्ही मला सांगितलं. हे मी जाणतो यथार्थता ते संदेह नाही सर्वता, परंतु ऐशी स्थितीचा वक्ता अधिक तत्वता त्याहुनी तो. महाराज तुम्ही उंच दर्जाचे वक्ते आहात हे तर मी जाणतच होतो, कारण संवाद किती गोडे बघा. शंकर सांगतात आणि अगस्ती मुनी ऐकतात, दोन्ही थोर महात्मे. नोय नव्हे ज्या ठिकाणाहून ब्रह्माचा उगम आहे, नोय नव्हे ब्रह्मच स्वतः नावाला रूपाला गुणाला आलेला आहे. शंकर म्हणजे ब्रह्म आहेत. देव भक्त आणि नाम कथा त्रिवेणी संगम. पण महाराज तुम्ही जे मला ज्ञान सांगितलं ते ज्ञान जे मला आज मिळालं त्याच्यामुळे मी अतिशय कृत्य झालो, धन्य अशा प्रकारचा झालो. ऐकत ज्याचे निवचने ब्रह्मस्थिती काय सांग त्याची माती वेदान वर्णवे निश्चिते वेडावते शास्त्रार्थ. ज्याचे निवचने ब्रह्मस्थिती, अहो ज्याच्या मुखातून ज्याच्यामुळं 6 शास्त्र 18 पुराण अशा प्रकारचे आहेत. महाराज काय वर्णन करावा, श्रुती म्हणती नेती नेती वेद जाणू गेला पुढे मौनावेला. अशी स्थिती प्राप्त करायचे हो, अशी जी स्थिती आहे ते तुम्ही आहात भगवान परमात्मा, आणि ते मला तुम्ही आज अनायासे प्राप्त झाले आणि ते ज्ञान मला तुमच्याकडून ऐकायला मिळालं. ऐकता त्याच्या वियोगाशी स्वहित कळवळा जाशी प्राणांत हो पायच्याशी ती वृत्तीशी ठावकचा. कोणाचं दुःख जर ऐकलं ना तर त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न होतो. पुढा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे शब्दा पाठी अवतरे कृपाथी. एखाद्या व्यक्तीचं जर दुःखद शब्द ऐकले तर त्याच्या अंतःकरणातून स्नेह पाझरला जातो आणि त्याला सहकार्य करतो मी असे शब्द मुखातून निघण्यापूर्वी तो सहकार्य करायला सुरुवात करतो. जसं गजेंद्राचा धावा ऐकला आणि गजेंद्राचा आवाज ऐकल्याबरोबर लक्ष्मीला बाजूला सारलं आणि परमात्मा निघाले. हा कहते ती हा शब्द वैकुंठामध्ये ऐकला निघाला आणि तो शब्द त्या सरोवराच्या काठाला म्हणजेच गजेंद्राची सोडवणूक करण्याकरता निघाला, मुखातून निघाला. पुढा स्नेह पाझरे माघा चालत अक्षरे अक्षरे माघे राहिले आणि परमात्माचं प्रेम त्या ठिकाणी अतिशय गजेंद्राविषयी उठावलं. तशी स्थिती झाली देवाज. वाचा शिव पराम मनास कल्पिता दुर्गम ते वस्तूची सुगम मुस पराम ओतली. देवा अमृताची वतली की प्रेमाची पेवणी मातली अर्जुन मोहे गुंतली रिघोलेले. जसं भगवान परमात्माने अर्जुनाच्या मोहामध्ये गुरफाटले
आणि अर्जुनाला इति गुहेतम तत्वज्ञान सांगितलं तसं शंकरा, हे भगवंता, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि ज्ञानादि ज्ञान आणि मला ज्ञानाचं परमामृत या ठिकाणी पाजलं आहे. जे असे सर्वदा गोचर हे असता इंद्रिय गोचर सांडून जायतो पामर संसार पार केवे पावे. जे असे सर्वता गोचर सगळीकडे दिसणारा ब्रह्म सनातन आहे, पण त्यांच्या असणाऱ्या अंतकरणावर भ्रांतीचा पढळ आलेला आहे. त्याच्यावर भ्रांती, माया, मोह याच्यामध्ये गुरफटलेला आहे. ज्याने हे बाजूला टाकलं, झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाट लाग येणे तामसी अव्यंग निजधाम माझे. ज्याने हे बाजूला टाकलं, कोणता? कामची नाही मग क्रोधची कायचा, मग काहीचे भांडण रे. काम क्रोध लोभ केली पाये त्यांनी आणि एकमेका लागती पायी रे नाचती वैष्णव घाई. त्यावेळेला ही स्थिती होती परमात्मा, ती स्थिती तुम्ही आज माझी केली आहे. म्हणून या स्वामीनाथा तुझा वियोग तत्वता मजन सावे सर्वता बहुत आता काय सांगू. म्हणून देवा, ओ शंकरा, मला तुमचा वियोग झाला, मला तुमचं दुःख झालं, मला तुम्हाला हे काशी क्षेत्र सोडून जावलं नाही हो. पण मला असं माहित नव्हतं की तुम्ही जळास्थळामध्ये प्रत्येक ठिकाणी भरलेला आहात. आज मला समजलं. विठ्ठल जळस्थळी भरला, पिता ठाव नाही हो सर्वभूती पाहे एक वासुदेव कुसोनिया ठाव अहंतेचा. अंता बाजूला गेली ना तर मग तया सर्वात्मका विश्वरा सो कर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपार तोषा लागी देव पहावया गेलो तर देवाची होणी ठेलो. अशी स्थिती झाली भगवंता आज माझी. या उपरी विनविता शोभ स्वामीची याचिता येईल पया करिता युक्ती सर्वथा योजना. याच्यापेक्षा जर पुन्हा तुमची विनंती करू, पुन्हा तुम्हाला बधाई देऊ तर महाराज मला क्षमा करा, तुम्हाला राग येईल. म्हणून आता काही बोलण्याची नाही आपरते. आता मी याच्यापेक्षा मौन पाळतो. जैसे मानला स्वामीची तैसी आज्ञा करी आम्हासे. म्हणून लागला चरणासे ओक्सा बोक्सीस पुन्नता. महाराजांनी पदर पसरला, अंगाचा थरकाप होत होता. महाराज, सेवके करावे सांगितले काम, येथे होतो पण कामा नये. महाराज, मी तुमच्या पायाला लागतो, पाय घेतो धरण्यावर का जस्ती महाराजांनी. महाराज करा क्षमा अपराध आणि महाराज तुम्ही सिद्ध, तुम्ही सांगावं आणि मी ऐकावं. तुम्ही देव आणि मी तुमचा भक्त आहे, म्हणून मी आज तुम्ही सांगल्याला ऐकायला तयार आहे. संकट पडले सर्वासी अगस्तीन सांडिवारा नसे कोण निग्रहो विद्यांदिसी उदयास्तासी गती कयेची. काय झालं होतं? विद्याद्री उंच उंच भाला होता, सूर्य चंद्राचं वागणं खुंटलं होतं, तारालोक सूर्यलोकापर्यंत गेलेला होता. म्हणून हा विद्याद्री खाली आणण्याकरता एक अगस्ती महाराजच हे काम करणार होते. पण अगस्ती महाराज काशी सोडून, काशी विश्वनाथाला सोडून कुठेही जात नाहीत. म्हणून सर्व देव 33 कोटी देव त्रस्त झाले होते, सगळीकडे अंधकार पडलेला होता. म्हणून अगस्ती महाराजाची स्तुती करू लागले. अगस्ती महाराज म्हणत होते, बाबा मी काशी सोडू शकत नाही,
पण सर्वांच्या विनंतीवरून आज त्या ठिकाणी अगस्ती महाराजांनी हो भरलं आणि प्रत्यक्ष शंकर त्यांना भेटण्याकरता आले आहेत. काळी मी आप बहुता युक्ती करुण अगस्तीशी समाधान दिले जाण अतिपिटी. त्या वेळेला त्या काळेला अगस्ती महाराजाला सांगण्याचं कार्य, अगस्ती महाराजाला हो भरण्याचं कार्य कुणी केलं तर म्हणले भोले शंकराने केलं. आणि अगस्ती महाराज हे कार्य करण्याकरता आता प्रवृत्त झालेले आहेत. तुझ शिवदर्शनाची आवडी तद्विषयी धड पुढे युक्ती सांगेन चौकडी ऐक निर्वडी बुद्धी त्याची. तुम्हाला बाबा शंकराच्या दर्शनाची आवड आहे ना, तुला शंकराच्या दर्शनावर तुझं प्रेम आहे ना, तर ती व्यक्ती सांगतो ऐक म्हणले. अशा पद्धतीने जर केलं तर काय होईल, तुला अनायासा शंकर जवळ घडेल. श्रीराम दर्शन अवस्था अत्यंत आहे माझ्या चित्ता. बरं उभय कार्य संस्था साधे तत्वता जाण पै. राम प्रभूचं दर्शन म्हणजेच कोणाचं दर्शन, हो हरिहरा भेद नाही नका करवाद. हो दोघांचं काय होईल, पण बाबा तुला अनन्य भावाने या ठिकाणी शरण जावा लागेल. ऐसे सांगेन मी युक्ती उभयार्थ संवादते सुरवरांची उगवे गुंते अवस्था निवृत्ती सत्यत्वे. आईशी सांगेन मी व्यक्ती, अशी व्यक्ती सांगतो बाबा सुरवर देवलोक सर्व काही जग त्रस्त आहे, त्यांचीही असणारे काय होईल कार्य होईल आणि तुलाही अनायास शंकराचं रोज दर्शन होईल. अशी व्यक्ती सांगतो ऐक बाबा. पूर्ण ब्रह्म सदोदित दाशरथी श्री रघुनाथ बर जनस्थान करो मुक्त रावण घात करू येईल. भूत भविष्य आणि वर्तमान त्या ठिकाणी जाणणारी ती व्यक्ती असल्यामुळं पूर्ण ब्रह्म सनातन असणारा कोण आहे, दशरथी नंदन राजा रामप्रभू आहे. तो राजा रामप्रभू जनस्थानाला येणार आहे, लक्ष्मणजी सीतामाया सोबत, आणि रावणाला मारण्याकरता ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस अनायासी रामाची भेट तुला होईल. शराने खर दुषण यासी करो निर्दळण दक्षिणे निरगुणगाण समुद्र पालान पर्वते. अरे बाबा ज्या वेळेला त्या त्राटिकेचा मुलगा सामनावाचा मारला जाणार आहे जनस्थानामध्ये पंचवटीच्या स्थिरावर, त्याच वेळेला अनेक राक्षसाला राम मारणार आहेत. खर दूषण त्रिशरा 14,000 राक्षसाचा नितोडा करणार आहेत. आणि त्याच वेळेला आणि रामप्रभू तुमच्या भेटी करता येतील महाराज. निशाचरा करो निघात लंकेशाचा निपात सुरवरांशी बंदे मोत क्षण रघुनाथ करिला. निशाचर अनेक राक्षस मारल्या जातील, राजा रावणही मारला जाईल. आणि ज्या वेळेस लंकेला रामराज्य होईल, लंकेला रामराज्य हो हो विभीषण लंकेच्या राज्यावर स्थापल्या जाईल आणि झाले राम राजे काय उने आम्हासी. असं ज्यावेळेस आनंदी आनंद होईल त्यावेळेस रामप्रभू तुमच्या भेटीला येतील. सुरत्रैलोक्यासी विजयाचा स्वय परतेल राम राव तेने कायम पाव येव स्वमेव दर्शना.
नुसता त्या लंकेमध्ये आनंद होणार नाही, त्रिलोक्यामध्ये आनंद होईल, त्रिलोक्यामध्ये आनंद होईल. आनंदाचे डोही आनंद चित्रंग, आनंदाची अभंग अक्षेतो, जिकडे तिकडे आनंद आनंद होईल. आणि राम प्रभू अनायासे तुमच्या भेटीला येतील असा आनंद त्या ठिकाणी. आणि आनंद उत्सव चालू झालेला आहे. वाचा वाचा. कमलोद्भव कमलोद्भव मुनिवरा काशी विरहा तुला तुझनादी पूर्व सागरा वासुदेवारा करियमी. श्रीराम जय जय राम, राम कृष्ण हरी. भगवान श्री शिवजी कमलोद्भव असणारे अगस्ती महामुनी यांना बोलायला लागले, हे अगस्ती महाराज तुम्ही जा दक्षिणेकडे विद्यान्द्री पर्वताला त्या ठिकाणी आडवं करा. आडवं केल्याच्या नंतर त्यांना तशी सूचना द्या की मी परत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उठायचं नाही. आणि तुमच्या मनात जी दर्शनाची आस आहे ना, ती दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक काम करा. मी भगवान परमात्मा ज्यावेळेस दक्षिणेत येतील ना त्यावेळेस स्वतः येईल. भगवान शंकराने सांगितलं. सकाळचे पूर्व श्री रघुनाथ दक्षिणेला रावण वनाथ म्हणून विश्वनाथ पूर्व म्हणत ते दिसे. हो, दक्षिण दिशेला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं आगमन होणार आहे. पण या ठिकाणी भगवान शंकरजी म्हणतात ती दक्षिण दिशा माझ्यासाठी पूर्व दिशा ठरणार आहे. का हो, कशा करता ती पूर्व दिशा ठरेल? कारण सगळ्याच्या अगोदरचा जर कोण असेल तर भगवान श्री विष्णू आहे, भगवान श्री प्रभू रामचंद्र आहे. म्हणून सकळाचे पूर्व श्री रघुनाथ, सगळ्याच्या अगोदरचा असणारा पूर्व रघुनाथ जर दक्षिण दिशेला गेला तर ती माझ्यासाठी पूर्व दिशा ठरेल. श्रीराम दर्शनाच्या दिशे दिसे त्वागावे सावकासे चिंता मानसी न करावी. मनात निसंकोच होऊन मनातली सर्व चिंता काढून टाकून तुम्ही काय करा, तुम्ही दक्षिण दिशेला जा. कोण बोलू लागलं? भगवान शंकर. आणि भगवान शंकराचं वचन म्हणजे प्रमाण असणारं वचन आहे, कुणालाही वचन देणारे नाहीत, साधारण आहेत का भगवान शिवजी? त्रिभुवनी उदार, त्रिभुवनी उदार, त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर. त्रिभुवनात उदार असणारा माझा श्री स्वामी शंकर काय म्हणू लागले, मी तुमच्याकडे येईल आणि येऊन तुम्हाला सुख देईल. श्रीराम नाम वाचून पाही मजा प्रिय नाही, तुला सांगेन मी तेही सावधान पाही पर्यशी. काय म्हणू लागले? भगवान शंकरजी म्हणतायत अगस्ती मला प्रभू रामचंद्राशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. माझा आत्मा जर कोण असेल तर राम जप. रामाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासोनिया, मला दुसरी आवडच नाही. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, असं कमलोद्भवाला भगवान शंकर बोलतात. राम नाम युगा शरण वाचसी येता एक बार, सर्वांगी अमृता कपूर अवतार चालला. हो, भगवान प्रभू रामचंद्राचं जे रामनाम आहे ना, रामनामाची खूप मोठी ताकद आहे. ही जी 2 अक्षर आहेत त्या 2 अक्षरामध्ये किती ताकद आहे ती नारद महर्षीने अनुभवली. कशी आहे ताकद? मारा मारा यही मंत्र उनके अंदर भेदा, वाला था तो वाल्मीकि हुआ जब भेटी हुई नारदा. नारदांची भेट झाली, त्याने राम राम हे अक्षर सांगितलं आणि उफराट्या
नाममय राम हे अक्षरी आणि वाल्मिक महाराजाला नारदाने उपदेश केला तर ती ताकद केले रामायण रामा आधी ही ताकद निर्माण झाली. म्हणून मला राम अक्षराशिवाय दुसरं काय आवडत नाही, त्याशिवाय आवडच माझी नाही भगवान सांगू लागले. त्या अमृताचे तेज देखा तर कोणी गेले पण झाले निरविखो अलंकार देख बाधिला. हे जे नाम अमृत आहे ना, आणि मी एक वैष्णव आहे. वैष्णवासाठी काय ठेवलं ज्ञानोबा सांगतात, नाम अमृत गोडी वैष्णवाला धली योगी असा दिली जीवन कळा. नाम नावाचा अमृत, अमृत होऊन गोड नाम तुझे देवा, अशा प्रकारचं ते नाम आमच्यासाठी ठेवलंय. आणि त्याचा परिणाम असा झाला, जगतीत जाळीत सुटणारा हलाल नावाचं विष मी प्राशन केलं, तरी हलाल सेवन केल्याच्या नंतर सुद्धा माझ्या शरीरावर राम नामामुळे काही परिणाम झाला नाही. पण रामाशिवाय मला दुसरं काय आवडत नाही. त्यांच्या दर्शनासाठी मी दक्षिणेला येईल असं अगस्ती महाराजाला भगवान शंकर बोलता. आई पपन गाच गराच्या विशेष हळहळ समुद्र मंथनी तात्काळ उठले जगत तळ जाळीत पहा. हो, विष 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 बरेच नाना प्रकारचे विष आहेत. ज्ञानोबा सांगतात, आ नखाग्री व्याळू लागे तो शिखांत पावे वेगे. नखाला लागलेलं विष सर्पाचं डोक्यापर्यंत जायला वेळ लागत नाही, पण ते सापाचं विष देखील काही मांत्रिक उतरून टाकतात. पण त्याही पेक्षा हलाहल नावाचं जे विष आहे ना, त्या विषयाची तुलना कोणत्याच विषयाबरोबर होऊ शकत नाही. सर्वात जालिम असणार ते विष, पण तेही राम नाम घेतल्याच्या नंतर कंठाच्या ठिकाणी शिव हला हले तापला, राम नामे शीतळ झाला. माझं शीतलता शरीराचा दाह फक्त राम नामामुळे माझा कमी झाला. म्हणून अगस्ती ज्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र दक्षिण समुद्राच्या काठावर येतील ना, त्यावेळेला मी त्यांच्या दर्शनासाठी दक्षिणेकडे येईल. पीडित सकळ सुरगना यक्ष किन्नर सिद्ध कारण ऋषी आदी दिन जन भूमंडळ जाण जाळीत. हे जे हलाहल नावाचं विष होत, यक्ष गण गंधर्व किन्नर सर्वांना त्रास देत जाळीत सुटलेलं होतं. पण त्या जगाचा होणारा संहार थांबवण्यासाठी मी काय केलं ते प्राशन केलं म्हणतात. चला गेला रामकृष्ण रे. थांबतोय बाबा. रामकृष्ण रामकृष्ण. हो 117 वर थांबतोय.